उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। भिडी येथील फुटपाथ व्यावसायिकांनी अतिक्रमण हटवण्याच्या भीतीपोटी आपली दुकाने बंद केल्याने बसस्थानक परिसरात सर्वत्र शुकशुकाट पसरला असून येथील फुटपाथ व्यावसायिकांनी आमदार राजूभाऊ बकाणे यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे। येथील राष्ट्रीय महामार्गाजवळील सर्व्हिस लाईन मार्गावर खाली जागेत सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा या हेतूने छोटा मोठा व्यवसाय सुरू केला। मात्र याच सर्व्हिस लाईन मार्गावरून महामंडळाची लाल परी थेट बसस्थानकावर जाण्याकरिता या मार्गाच्या बाजूने असलेले छोटे व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्याकरिता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा नोटीस देण्यात आलेले आहे। याच विभागाचे अधिकारी या व्यावसायिकांना त्यांच्या दुकानावर येऊन अतिक्रमण काढण्याकरिता तोंडी सांगत आहेत। त्यामुळे हे अतिक्रमण हटणार, आपल्यावर उपासमारीची पाळी येणार, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार या विवंचनेत व दहशतीत फुटपाथ व्यावसायिक वावरत आहेत। याचा निषेध म्हणून व्यावसायिकांनी मंगळवारला दुकाने बंद ठेवून यावर काहीतरी मार्ग काढण्याच्या हेतूने आमदार राजेश बकाणे यांच्याकडे धाव घेतली। आमदार राजेश बकाणे यांनी फुटपाथ व्यावसायिकांना अतिक्रमण दहशतीत राहू नका, दुकाने बंद करू नका, आपले दुकाने सुरळीत सुरू ठेवा, काही व्यावसायिकांचे अतिक्रमण रस्त्यावर आले असले ते तुम्हीच काढून टाका असा सल्ला दिला व सकारात्मक आश्वासन देऊन स्वतः घटनास्थळावर येतो असे फुटपाथ व्यावसायिकांना आश्वासन दिले। राजू वाटाणे, उलट तपासणी न्यूज, भिडी। नमस्कार, काय नाव तुमचे? माझं नाव सुरेश आलोडे। माझंवालं एक साई फोटो स्टुडिओ म्हणून एक दुकान आहे आणि आम्ही एक छोटे दुकानदार आहेत सर्वजण। आम्ही आज जे बंद ठेवलेले आहेत सर्व मार्केट, तर त्यामागचं कारण होतं की आमचे जे दुकान आहेत हे अतिक्रमण नॅशनल हायवेच्या या जागेमध्ये आहे आणि त्या जागेच्या दुसरी जागाच नाही आम्हाला दुकानं ठेवायसाठी। पण आम्हाला DBL कंपनीकडून जे मॅसेज आला नोटीसद्वारे की तुमचे दुकानं या ठिकाणून हटवणार आहे, त्यामुळे आम्ही पूर्ण दहशतीमध्ये आलेलो होतो आणि ते दहशतीत आल्याच्या कारणाने आम्ही काय करावं काय नाही म्हणून आम्ही आज पूर्ण कडकडीत बंद आमचा एक बंद ठेवलं दुकानं। आणि आम्ही सकाळी आदरणीय आमदार साहेब यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी आम्ही सर्वांनी हितगुज केलं, त्यांच्याशी बोललो। आमदार कोण? आमदार आदरणीय राजूभाऊ बकाणे यांच्या घरी जाऊन तर त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं ते सकारात्मक दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्यापासून तुमचे पूर्व दुकानदारी आपले तुम्ही चालू करा। त्यांनी आम्हाला म्हणजे जे बंदचं आमचं जे हे होतं दहशतीत असल्या कारणाने आम्ही आजचं बंद ठेवलेलं होतं आणि आम्ही आदरणीय राजूभाऊ बकाणे आमदार देवी पुलगाव विधानसभा क्षेत्र त्यांच्याकडे जाऊन त्यांनी आमचे ऐकून घेतले आणि त्यांनी आम्हाला एक दिलासा दिला की तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही तुमचे व्यवसाय सुरळीतपणे सुरू ठेवा।